संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या या पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत। आषाढी वारीला जोरदार सुरुवात झाली आणि कर्वेनगर भागामध्ये एक वारकरी दिंडी आलेली आहे। त्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी माजी नगरसेविका वृषाली चौधरी असतील, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त दीपक राऊत यांच्यासह संपूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांनी येथील वारकऱ्यांना आरोग्याची समस्या पुढे निर्माण होऊ नये याच्यासाठी आरोग्याच्या किट्सचं वाटप केलेलं आहे। त्याचबरोबर सकाळी या ठिकाणी योगा देखील झालेला आहे। योगा डेच्या निमित्ताने आज साहेब या ठिकाणी योगा झाला, आरोग्य किटचं वाटप झाले। एकूणच कशी व्यवस्था तुम्ही या ठिकाणी यशस्वी करताय, काय काय केलं याच्यासाठी काय? हिंगणे होम कॉलनी मध्ये आपल्या माऊलींची पालखी इथं दरवर्षी येत असते, त्या दृष्टीने आज योगाने जागतिक योगा दिन पण होता 21 जून, त्यामुळं सकाळी इथं योगा दिनाचं पण आयोजन करण्यात आलं होतं आणि प्रशासनाच्या दृष्टीने जी जी आवश्यक काही सुविधा असेल ते आपण पुरवण्याचा पूर्णतः प्रयत्न केलेला आहे। पाणी असेल, स्वच्छता सुविधा असतील, विद्युत व्यवस्था असेल ती व्यवस्थित राहील आणि या वारकरी बंधू भगिनी जे आहेत, माता आहेत आमच्या, यांच्या माध्यमातून महापालिकेतर्फे जी काही सेवा केली ती चरणी रुजू व्हावी यासाठी आमच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील। त्यानंतर त्यांना एक आरोग्य किटचंही वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा पुढील सगळा प्रवास अतिशय आनंदाचा हो, सुरक्षित राहो आणि आरोग्यदायी त्यांचा सगळा प्रवास हो, ही मी पुणे महानगरपालिकेतर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा देतो। थँक्यू। भाजपाचे कोथरूड मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, दत्ताभाऊ चौधरी असतील, वृषालीताई चौधरी असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य किटचं वाटप केलं। सकाळी योगा डे देखील झालेला आहे। एकूणच कसं नियोजन होतं, काय काय उपक्रम झाले? उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि राजेशी पांडे यांच्या संकल्पनेतून आज वारकऱ्यांसोबत योगा डे साजरा करायचा अशी एक संकल्पना रुजू झाली। त्या संकल्पनेमध्ये पुण्यात असलेल्या जवळजवळ 6 लाख वारकऱ्यांनी आहेत तिथे त्यांच्या दिंडीमध्ये आज योगा केलेला आहे। विद्यापीठातील जवळजवळ 600 व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी आलेले आहेत, जवळजवळ 1000 प्रशिक्षक त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हा जवळजवळ एक नवीन विक्रमच म्हणावा लागेल असा हा आज या ठिकाणी झालेला आहे। वृषालीताई चौधरी असतील, दत्ताभाऊ असतील, हे तर गेले अनेक वर्ष पारंपरिक वारकऱ्यांची सेवाच करत असतात आणि आपली संस्कृती आहे, पुण्याची संस्कृती आहे, जे आपल्याकडे येतील पाहुणे त्यांची सेवा करायची। हे तर वारकरी म्हणजे साक्षात ईश्वराचं रूप, म्हणजे माणसातला देव शोधण्याचं काम हे या ठिकाणी होतं आणि माऊली माऊली म्हणत जे एकमेकाच्या पाया पडतात आणि एकमेकांमध्ये देव शोधतात, ती परंपरा मला वाटतं यांच्या माध्यमातून सतत पुढे चालू राहील आणि येणारा आत्ताचा पावसाळा असेल, येणारा काळ असेल, हा सर्वांसाठी सुखमय असो, ही वारी सगळ्यांसाठी सुखमय असो अशी चंद्रकांतदादा पाटील आणि माझ्यातर्फे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। त्याचबरोबर बंडूशेठ तांबे देखील या ठिकाणी व्यवस्था पाहत असतात, आरोग्याच्या किटचं वाटप झालं। सकाळी तुम्ही देखील योगामध्ये सहभागी झाला होता, काय काय व्यवस्था केली होती? या वर्षी योगायोगानं वारी ज्या दिवशी आमच्या कर्वेनगरच्या पुण्यभूमीत आली, नेमका योगायोगानं आज जागतिक आरोग्य योगा दिन आहे। आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब, त्याचप्रमाणे या भागाचे सर्वांचे आवडते आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून योगा विथ वारकरी अशी संकल्पना या ठिकाणी राबवण्यात आली। त्यात कमिज कॉलेजच्या पण स्टाफने यात सहभाग घेतला योगा दिन साजरा करण्यात। मग तुमच्या आमच्या भगिनी वृषालीताई चौधरी असतील, दत्ताभाऊ चौधरी असतील, त्यांचे सर्व सहकारी आणि आमचे योग गुरु संजय तापकीर सर यांच्या माध्यमातून इथं आज जागतिक योगा दिन आज पहिल्यांदा या कर्वेनगरच्या पुण्यभूमीत वारकऱ्यांसोबत आमचा संपूर्ण झाला। काका, तुम्हाला ते किट मिळालंय आरोग्याचं सगळ्या गोष्टी, तर त्याचा कसा कसा उपयोग होणार आहे तुम्हाला? काय नाही, ताप आल्यावरती मलम लावायचा डोक्याला, पुन्हा पाय जर थकले तर ती मलम जे आहे ती पायाचा चोळायचा, सर्दीचा विक्स लावायचा आणि पुन्हा डोक्यात कमी होतात ना त्याच्यापासून, बस एवढीच विनंती आमची। कोणत्या गावावरून आले तुम्ही, कधीपासून वारी करताय? बीड पासून आलो। वारी करतात 1 वर्ष झालं, जास्त नाही। 1 वर्ष झालं। बरं। काय कसं वाटतं वारीला? चांगलं वाटतं हो, बस। त्याचबरोबर काका, सकाळी योगा केला तुम्ही? हा, चांगला वाटला। मी धरतो सकाळी योगा केला, चांगला वाटला, शरीराला चांगला राहिला। याच्या अगोदर कधी योगा केलाय? नाही, आपण कधी नाही केलेला। मग आज योगा केल्यावर काय फरक वाटला? जरा फरक वाटला नाही। काय शरीर समजा मोकळं झालं, शरीर मोकळं झालं नाही।
मोकळं झालं. हा मग इथून पुढे करणार? करू नये आता इथून पुढे. कशामुळे करणार तुम्ही? आता कशामुळे चांगलं वाटतं म्हणूनच करायचंय ना. चांगलं वाटतंय. मग हा योगा दिन चालू केलाय पंतप्रधान साहेबांनी, ते चांगलं झालं. चांगलं आहे ना ते. कुणी कुणी केलं पाहिजे? सगळ्या जगानेच केलं पाहिजे ना. सगळ्यांनी केलं पाहिजे अशा प्रकारच्या भावना वारकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. काय सांगाल, एकूणच काय संकल्पना होती हे आरोग्य किटचं वाटप, योगा दिन? सर्वप्रथम पुण्यामध्ये वारकरी आलेले आहेत. काल आगमन झालेलं आहे सर्व वारकरी बांधवांचं. त्या निमित्तानं सर्वांचं मी सर्वप्रथम आमच्या परिवाराच्या वतीनं, प्रभागाच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सहर्ष स्वागत करते. आणि आज जो योगा दिन होता, हा जो आहे जागतिक योग दिन, तो आपण जो साजरा केला, हा वारकऱ्यांसोबत साजरा केला. कारण की हा एक दूरदर्शनकरा योग झाला म्हणायचा. आणि तो पुण्याच्या भाग्यात आला की पुण्यामध्ये जेव्हा आपले सर्व वारकरी बांधव होते त्या दिवशी हा जागतिक योगा दिन आला, जो माननीय पंतप्रधानांनी गेल्या 11 वर्षांपूर्वी चालू केला. आणि आज जगत मान्य असलेला हा दिवस आहे. आणि आज एक पृथ्वी आणि एक आरोग्य या थीम वरती हा योगा दिन जो होता तो यावर्षी साजरा केला. यामध्ये या ठिकाणी आमचे योग गुरु जे होते तापकीरजी, संजयजी तापकीर, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं योगा घेतला. की त्यांना माहिती होतं की सगळेजण नवीन आहेत, तर नवीन जर असतील तर त्यांनी कशा पद्धतीनं केलं पाहिजे, कुठला त्रास त्यांना होऊ नये यासाठी त्यांनी सांगितलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता वारीला जर सुरुवात झालीये, त्यामुळे या प्रवासामध्ये आजारी पडणं, सर्दी खोकला असेल, थंडी वाजून येणे असेल, ताप असेल, किंवा हातपाय दुखणे असेल, कंबर दुखणे असेल, यासाठी कोणते कोणते पॉइंट्स आहेत की जे प्रेस केले पाहिजेत, ॲक्युप्रेशर पॉइंट्स, त्याचबरोबर कोणते आसन केले पाहिजेत किंवा कोणते प्राणायाम केले पाहिजेत, हे अतिशय सोप्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व वारकरी बांधवांना समजावून सांगितलं. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आता आपण पाहिलं की अतिशय म्हणजे कधी न योगा केलेल्यांनी पण अतिशय आनंदाने सांगितलं की खूप चांगलं वाटलं आणि आता इथून पुढे आम्ही करणार आहोत. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता आदर्श पतसंस्था असेल यांच्या माध्यमातून आरोग्य किटचं सुद्धा वाटप झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या काही वस्तू आहेत, ज्या ह्या प्रवासामध्ये सर्दी खोकला असेल, काही दुखला असेल, सर्वात महत्वाचं म्हणजे मच्छर असतील तर त्यांच्यासाठी ओडोमॉस क्रीम पण त्यांनी दिलेले. त्यामुळं ह्या सगळ्या ज्या सोयी सुविधांची गरज असते रोजच्या या जीवनामध्ये आणि या वारीच्या या प्रवासामध्ये, हे असं व्यवस्थित सिलेक्टेड मटेरियल या ठिकाणी दिलेलं आहे. आणि खूप चांगली सोय महापालिकेच्या माध्यमातून सुद्धा होत आहे. आणि सर्वच स्तरातील लोक या ठिकाणी मदत कार्य करत आहेत. एकूणच अशा पद्धतीने वृषाली चौधरी असतील, दत्तात्रय चौधरी असतील, आदर्श पतसंस्था असेल यांच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी योगा डे झाला. आणि त्याचबरोबर आरोग्य किटचं वाटप करण्यात आलेलं आहे. या आरोग्य किटचं वाटप हे वारकरी कसे करणार आहेत, त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून दिसला. त्याचबरोबर योगाचं महत्व देखील त्यांना या माध्यमातून कळलेलं आहे. आणि आगामी वारीमध्ये आणि त्याचबरोबर भविष्यात देखील योगा करण्याचा संकल्प या वारकऱ्यांनी केलेला आढळतो.